प्रेक्षकांनो, जबरदस्त मालिकेचा प्रोमो आउट झालेला आहे. मुळातच आत्तापर्यंत आपण इकडे पाहिलंय की प्रियाची भांडी फुटत तिला आता कुठेच थारा मिळत नाहीये आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता मात्र प्रिया या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकलेली आहे की तिला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग नसतानाच अजून एक सत्य म्हणजे आता प्रिया ही तन्वी नाहीये आणि सायली ही तन्वी आहे हे सत्य समोर आज येणार आहे. आणि त्यानंतर कशा पद्धतीने प्रियाची खरी अवस्था झालेली आहे सगळं सगळं सविस्तरपणे पाहू. आता इकडे सायली अर्जुनने जरी प्रियाला घराबाहेर काढलेलं असलं तरी त्यांचा मुळातच आता इकडे हेतू साध्य झालेला नाहीये. कारण काही झालं तरी सुद्धा प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवायचं हे त्यांनी बरोबर प्लॅनिंग केलेलं असताना मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन तिचा पाठलाग करतायत. कारण ती आता काहीही करू शकते आणि तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवणं हाच त्यांचा मुळातच हेतू आहे. आणि तोच हेतू साध्य करण्यासाठी दोघं जण आता तिचा पाठलाग करतायत. पण पण आता प्रिया कुठे जाते यापेक्षा सगळ्यात महत्वाचं ती आता भेट घेणार ती म्हणजे साक्षीची. ही आता गोष्ट या दोघांना सुद्धा माहिती आहे की प्रियाला घराबाहेर काढल्यावरती ती साक्षीची भेट घेणार. ही गोष्ट माहिती असल्या कारणाने अर्जुन आणि सायली हे दोघं जण मात्र आता खूप मोठा निर्णय घेतात. काहीही झालं तरी सुद्धा प्रियाची कारस्थानं फोडायची म्हणजे फोडायची. ती आता म्हणजे तिला एक 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 करत थाराच द्यायचं नाहीये. आता एक भांड फोडलं, दुसरं म्हणजे साक्षी जिवंत आहे हे भांड आता फोडणं, साक्षी जिवंत आहे हे प्रियाला माहिती आहे. हे भांड फोडणं आता जास्त गरजेचं असतं किंवा प्रिया साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे हे सुद्धा आता जास्त महत्त्वाचं असतं. आणि प्रिया आता तेच करत असते. प्रियाला या सगळ्यामध्ये समजलेलं आहे की महिपतला इकडून आता सोडवलं जातंय. ज्या वेळेला तिला ही गोष्ट समजले की आता महिपतला या सगळ्या प्रकारातून सोडवलं जात आहे आणि त्याच वेळेला प्रिया घराबाहेर हकलली गेलेली आहे आणि ती बेघर आहे. तिला माहिती आहे की आपल्याला घरात या किल्लेदार सुद्धा थारा देणार नाही आहेत. तरी पण त्या घरात कुरघोडी करण्याचा ती प्रयत्न करणार असते. पण त्याआधी ती विचार करते की मी आता साक्षीला भेटून तिचाच मदत मागू शकते. कारण आता एकमेव तीच आहे जी मला मदत करेल. नाहीतर नाहीतर सध्या तरी मला कुणी मदत करायला नाहीये. कारण अर्जुन आणि सायलीवरती माझ्या घरच्यांचा जास्त विश्वास आहे. आणि म्हणून लपतछपत ती आता इकडे साक्षीची भेट घ्यायला येते आहे. आणि इथेच अर्जुनला साक्षीची आता मात्र ओळख पटणार आहे. किंवा इथेच आता अर्जुनला या सगळ्यामध्ये साक्षी आता जिवंत आहे ती कुठे आहे हे सत्य कळणार आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती मग तोपर्यंत आता अर्जुन तिचा पाठलाग करत ज्या वेळेला जातोय तेव्हा प्रिया विचार करते, नाही नाही कुठे गेले ही, ते काही नाहीये. तिला तिच्या घराचा पत्ता तर लागलाय पण आता ही दार उघडणार नाही ही गोष्ट मात्र आता तिला चांगलीच माहिती आहे. आणि त्याचमुळे ही गोष्ट माहिती असल्या कारणाने ताबडतोब ताबडतोब तो तिचा पाठलाग आता करत आहे. ज्या वेळेला तो आता तिचा पाठलाग करत आहे आणि त्याच वेळेला त्याला कळलंय की ही साक्षीला भेटायला जाते. लपतछपत तिचा पाठलाग केलाय. प्रिया सुद्धा नजर चुकवत आता मात्र चालले. ती विचार करते कुणी माझा पाठलाग करते का, नाही नाही कुणी माझा पाठलाग करत नाहीये असं म्हणत ती आता तिकडून निघालेली आहे. तोपर्यंत इकडे आता साक्षीच्या घराबाहेर असलेला महिपतचा गार्ड ज्याला आता कुणीही आत येऊ नये हे सांगितलेलं आहे तोच मात्र आता इकडे पाहतो आहे प्रियाला. आणि प्रियाला पाहिल्यावरती तो आता आतमध्ये लगेचच साक्षीला खबरबात करतोय. त्या गार्डने प्रियाला प्रेक्षकांनो पाहिलेलं आहे आणि त्यानंतर तो साक्षीला कॉल करतोय पण साक्षी आता बिझी आहे. इकडे अर्जुन सोबत सायली आलेली आहे आणि सायली या सगळ्यामध्ये आता वाट पाहते आहे कधी एकदा या सगळ्यामध्ये एकदा आता म्हणजे प्रिया आणि साक्षी या दोघींचा सुद्धा आता आपल्याला पत्ता लागतोय हे ज्या वेळेला तिला आता समजणार असतं. पण तोचपर्यंत अर्जुन तिकडे लपतछपत चाललाय. प्रिया मग विचार करते की साक्षीदार उघड आणि आता काय करू, हा सिक्युरिटी गार्डने मला बघितलं तर. प्रियाला माहित नाही की सिक्युरिटी गार्डने तिला पाहिलंय. आणि त्यानंतर सिक्युरिटी गार्ड आता इकडे साक्षीला कंटिन्युअसली कॉल करतोय. ज्या वेळेला सिक्युरिटी गार्ड आता साक्षीला कॉल करतोय आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन पाहतोय तर प्रिया खिडकी उघडून आतमध्ये एंटर करते. प्रिया विचार करते काही झालं तरी सुद्धा मला या घरामध्ये आता प्रवेश केलाच पाहिजे. नाहीतर नाहीतर आता मला कोणताही थारा नाहीये किंवा इथे कोणीही मला मदतीला येणार नाही.
जोपर्यंत साक्षी आणि महिपत यांच्या प्रिया आता साक्षीच्या रूममध्ये शिरते, पण साक्षी घरात नाहीये प्रेक्षकांनो. साक्षी आता इकडे महिपतची जी काही केस आहे त्या केसच्या संदर्भात आता मात्र गेलेली आहे. ती म्हणजे आता इकडे वकिलांना भेटायला. अर्जुन विचार करतोय ही साक्षीच्या रूममध्ये गेलेली आहे, म्हणजे आता इकडे आपल्याला लवकरात लवकर साक्षीचा पण पत्ता सापडेल आणि आता अजून हिचं एक सत्य ते आणायचं म्हणजे आता रविराजांच्या समोर की ही आता साक्षीला साथीदार आहे किंवा ही साक्षीची साथीदार आहे. प्रिया आतमध्ये रूममध्ये आले. रूममध्ये आल्यावरती ती इकडे तिकडे पाहत आहे आणि आता तिला थारा कुठे नसल्या कारणाने तिला आता साक्षीची रूम ही एकमेव तिचा आता थारा ठरणार आहे. आणि त्यानंतर ती आतमध्ये एंटर करते. अर्जुन वाट पाहत आहे कधी एकदा या सगळ्यामध्ये आता म्हणजे साक्षी घरी येईल आणि तिला आपल्याला दोघींना यांचा काहीतरी व्हिडिओ काढता येईल किंवा ह्यांना पकडता येईल. पण आता तो सिक्युरिटी गार्ड तिकडे असल्या कारणाने अर्जुनला जरा आता प्रॉब्लेम येत आहे आणि तो आता लपून छपून एका बाजूने हे सगळं पाहत आहे. त्याच वेळेला प्रिया रूममध्ये शिरले. रूममध्ये शिरून आता ती विचार करते साक्षी तर घरात दिसत नाहीये आणि आता इकडे महिपत अण्णांची केस चालू आहे याबद्दल तिला माहिती आहे आणि म्हणून आता ती विचार करते कदाचित त्यासाठी ती आता तिकडे गेली असेल. पण काहीही झालं तरी आता एक काम आपण असं करूया की लवकरात लवकर आता काय इकडून कॅश वगैरे मिळाली तर घेऊया आणि त्यानंतर मग आता साक्षीशी बोलूया. इकडे अर्जुन बराच वेळ वाट पाहतोय. सायली कारमध्ये बराच वेळ वाट पाहते, पण आता साक्षी काही येताना दिसत नाही. त्याच वेळेला कार आता वाजते. कारचा हॉर्न वाजल्यावरती ताबडतोब मात्र आता इकडे आवाज आलेला आहे अर्जुनला. तोपर्यंत प्रियाला सुद्धा आवाज आलाय आणि तिला असं वाटतंय साक्षी आले आणि आता इकडे सायली अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की साक्षी आलेली आहे, साक्षी आलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर बाहेर या. प्रिया गडबडते. साक्षीने जर का मला चोरी करताना पाहिलं तर मात्र खूपच मोठी गडबड होईल. पण ती येईपर्यंत काहीतरी मला पैसे अडका मिळाला तर घ्यायला पाहिजे कारण हिने घरात या थारा प्रिया आता ताबडतोब तिकडून काही माल मिळतोय ते आता घेण्याचा प्रयत्न करते. पण तितक्यात सायलीने साक्षीला पाहिल्या कारणाने खूपच मोठा गहजब झालेला आहे आणि ती आता अर्जुनला बोलण्याचा प्रयत्न करते आहे की आता साक्षी आले तुम्ही लवकरात लवकर आता इकडून बाहेर या. आणि त्याच वेळेला अर्जुन आता विचार करतो नाही साक्षी आली तरी सुद्धा मला या दोघींचा व्हिडिओ घेतला पाहिजे. अर्जुनला तो व्हिडिओ मिळालाय. साक्षी आतमध्ये एंटर झाले. अर्जुनने एक शूटिंग केलंय. साक्षी प्रिया बोलताना आता इकडे शूटिंग झाल्यावरती मग काय मग मात्र आता इकडे लगेचच अर्जुन कारमध्ये आलाय. तो सायलीला सांगतोय माझा शंका खरी होती. मला माहिती होतं की हिला कुठेच थारा मिळाला नाही म्हटल्यावरती ही आता ताबडतोब इकडे साक्षीकडेच येणार आणि साक्षी जिवंत आहे आता हे ज्या वेळेला समजणार ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने इकडे साक्षी तर जिवंत आहे पण प्रियाला तिची साथ आहे हे आता आपल्याला समजेल. साक्षी इकडे प्रिया सांगते तू इथे काय करतेस. यावरती प्रिया आता सांगायला लागते काय करते म्हणजे आता हे बघ मला माहिती आहे तू अण्णांना सोडवण्याचा प्रयत्न करतेस आणि मला मला घराबाहेर काढले. अजूनही मी प्रिया आहे हे कुणाला समजलेलं नाहीये. पण आता हे सत्य समोर आलं तर मी तुमची सुद्धा सगळी भांडी फोडेन. त्यामुळे मला आसरा दे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून बाहेर पडू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे साक्षी काहीच बोलत नाहीये. ती विचार करते सध्या तरी हिला काही बोलून चालणार नाहीये. उगाचच जर का आता आपण या सगळ्यामध्ये हिच्याबद्दल असं काही बोललो आणि हिने आता तमाशा केला तर मात्र काहीच खरं नाहीये. असा आता ती विचार करते आणि गप्प बसते. अर्जुन तिकडून तडक बाहेर पडले आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली बाहेर पडलेत. पण तोपर्यंत प्रिया तिकडून साक्षीला सांगून बाहेर पडले आणि तिने पाहिले आणि ती अर्जुन आणि सायली सांगते का आता का माझा पाठलाग करताय. आता माझा पाठलाग करायचं कारण तरी काय. हे बघा मला घराबाहेर काढून झालंय ना. आता मी काय करते कुठे जाते हा तुम्ही पाठलाग करण्याची काहीच गरज नाहीये. त्यावरती अर्जुन आणि सायली आता तिला सांगतात गरज नाहीये. अशी कशी गरज नाहीये. तुला घराबाहेर काढतानाच आम्ही आता सांगितलेलं होतं. घराबाहेर पडतानाच तुला आता सांगण्यात आलं होतं की तुला ही शिक्षा आहे ना ही तुझी शिक्षा नाहीये. तुझी शिक्षा यापेक्षा मोठी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे आणि ही सुरुवात आता खऱ्या अर्थाने शेवट याचा कसा होणार आहे ना हे तुला समजणार सुद्धा नाहीये. मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा प्रिया तू आता खुनी आहेस हे आम्ही सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही. प्रिया म्हणते काय सारखं सारखं तेच मला आता अजिबात काही ऐकायचं नाहीये. तुम्ही माझा पाठलाग करू नका. यावरती अर्जुन म्हणतो पाठलाग तर करणार
कारण मुळातच तूच हे प्रकरण सगळं सुरू केलेलं आहेस ना, आणि आता ह्याचा शेवट सुद्धा आता तुलाच करावा लागणार. तू खून करून मला अडकवलंस ना, आता बघ काय करतोय ते. प्रिया आता चांगलीच गडबडली. ह्यांचं करू तरी काय? अर्जुन सायली तिकडून निघून गेलेत आणि त्यानंतर प्रियाला खऱ्या अर्थाने ट्रॅपमध्ये अडकवण्याची पुढची आता सोय झालेली. प्रेक्षकांनो, इकडे आता सायली आणि अर्जुनने सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे येऊन इकडे प्रतिमाला आणि आता रविराजांना, आणि त्यानंतर प्रतिमाला स्वतःची लाज वाटायला लागली. हे सगळं काय चाललंय? आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायली सांगते, आपल्याला खचून चालणार नाहीये. मुळातच अजून मोठं सत्य जर का आपल्याला समोर आणायचं असेल तर पुढचा डाव खेळायला पाहिजे. प्रतिमा आत्या, तुम्ही आता एक काम करायचं आहे. तुम्ही आता प्रियाला असं दाखवायचंय की तुमचा तिच्यावरती राग नाहीये आणि तुम्ही तिला फोन करून बोलवून घ्या. तुम्ही फोन करून बोलवून घेतलत ना, तर पुढचं सत्य आपल्याला समोर आणता येईल. आणि पुढचं सत्य आता समोर आणायचं असेल तर आता आपल्याला नाटक करायला लागेल. लगेचच आता इकडे फोन करून प्रियाला बोलवून घेते. बोलवून घेतल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, काय कळलं का तुला आता? म्हणजे अर्जुन सायलीने मला आता घराबाहेर काढले. तुम्हाला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला ते दोघं जण आता जास्त महत्वाचे वाटतात आणि माझं माझं तर या घरात काही अस्तित्वच नाहीये. नशीब तुला तरी आठवण पडली मला बोलवायची. पण पण नक्की झालंय तरी काय? का बरं तू आता मला इकडे बोलवलेलं आहेस? यावरती लगेचच मग आता प्रतिमा सांगायला लागते, काही नाही. तू अश्विनला इतक्या बाबतीत फसवलंस, तुला लाज नाही वाटत आहे? यावरती ती म्हणते, हे बघ, मी काही फसवलेलं नाहीये. ही सायली खोटारडी आहे. हिने आता हे सगळं केलंय. पण त्याच आधी अर्जुनने रविराज आणि आता प्रतिमा यांना इकडे सगळे व्हिडिओ दाखवून मोकळा झालेला आहे. ते म्हणजे प्रिया आणि आता मात्र इकडे साक्षीचे. म्हणजे प्रिया फक्त आणि फक्त इकडे अश्विनला फसवत लफडी करत फिरत नाहीये, तर आता प्रिया एक प्रकारची क्रिमिनल आहे आणि क्रिमिनल माइंडने ती आता पुढच्या गोष्टी करते. हे सुद्धा ज्या वेळेला मात्र आता सगळ्यांच्या समोर आले, इथूनच खरी सूत्र बदललेत. रविराज समोर आलेले आहेत आणि भास्कर, जे काही केलंस ना ते आता बास झालेलं आहे. यापुढे एक शब्द सुद्धा आता बोलू नको. अश्विनला फसवायला तुला लाज नाही वाटली? आणि सटकन थोबाड फोडत प्रतिमा सांगायला लागते, हा व्हिडिओ बघ, हा व्हिडिओ बघ, आणि या व्हिडिओमध्ये आता मात्र सत्य सगळं आम्हाला दिसतंय आणि तेच सत्य आता तुझ्या समोर इथे आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते, कसलं सत्य? काय सत्य? उगाचच मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, प्रयत्न? तुला आणि आम्ही अडकवण्याचा? आम्ही तुला अडकवण्याचा का प्रयत्न करू? काय गरज पडली आता तुला आम्हाला अडकवण्याची? असं म्हटल्यावरती ती सांगते, मग काय, हे सायली आणि अर्जुन हे दोघं जण तुम्हाला भडकवतात आणि तुम्ही या सगळ्यामध्ये भडकता. त्यावरती आता मात्र इकडे सायली सांगायला लागते, अजिबात नाही. मुळातच ज्या वेळेला तू आता साक्षीकडे गेली होतीस ना, त्याच वेळेला आम्हाला सगळं सत्य समजलंय आणि या DNA टेस्टवरून ही आता तन्वी नाहीये हे पण समजलंय. रिपोर्ट आता हातात आल्यावरती मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. मग प्रतिमा ओरडून ओरडून सांगत आहे, तू जर का तन्वी नाहीयेस तर आता माझी खरी मुलगी कोण आहे? माझी खरी तन्वी कोण आहे? माझ्या खऱ्या तन्वीला माझ्या समोर आण. काय केलंस तिचं तू? असं म्हणत प्रतिमा चांगलीच चिडलेली आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र इकडे प्रियाची भंबेरी उडाले आणि त्याच वेळेला मात्र आता प्रतिमा सांगते, अगं चांडाळणी, बोल ना, बोल ना, का हे सगळं तू आता केलेलं आहेस? असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, हे बघा, नाहीये मी तन्वी, नाहीये मी तन्वी, पण आता तुमची तन्वी कोण आहे ही गोष्ट मला माहिती आहे. जर का तुम्ही आता मला पोलिसात दिलत किंवा आता माझ्यासोबत काही केलत ना, तर तुमच्या तन्वीला सुद्धा मी मारून टाकेन. जर का आता तुम्हाला या सगळ्यामध्ये खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल, मग मात्र आता तुम्हाला माझ्यासोबत डील करायला लागेल. मला या सगळ्यामधून सोडवायचं आणि मला या सगळ्यामधून सोडवल्यावरती मग मात्र आता इकडे मगच तुम्हाला तन्वी कोणते कळेल. रविराज सटकन थोबाडीत, आणि तू आम्हाला तन्वी खरी कोण हे सांगायची गरज नाहीये, कारण आता आम्ही सुद्धा आमचे शोध सुरू केलेले आहेत. सगळं सत्य आता मला समजलेलं आहे. खरी तन्वी दुसरी तिसरी कुणी नाहीये, तर आता खरी तन्वी आहे ती म्हणजे सायली. सायलीच खरी तन्वी आहे. असं म्हणत रविराज आता मात्र सांगतायत की तीच माझी मुलगी आहे आणि आता मला कोणत्याही बाबतीमध्ये तुझी गरज नाहीये. प्रिया चांगलीच घाबरले प्रेक्षकांनो. प्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये की ह्यांना कसं कळलं
आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, "काय बोलताय तुम्ही?" त्यावरती रविराज म्हणतात, "हो, ही माझ्या मुलीसारखीच आहे आणि हिला प्रत्येक वेळेला पाहिल्यावरती मला आता असंच वाटतं, की या सगळ्यामध्ये हीच माझी मुलगी आहे." रविराजांनी प्रियाला नाही तर सायली आपली मुलगी असल्याचं सगळ्यांच्या समोर आता कबूल केलेलं आहे. पण खरंच ती त्यांची मुलगी आहे, हे सत्य ज्यावेळेला त्यांच्या समोर येईल तेव्हा नक्की काय होणार पाहणं रंजक ठरेल.